आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। शिवसेना व स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले। शिंदेसेना व स्थानिक नागरिकांच्या विरोधकांमुळे शांतीनगर स्मशानभूमी परिसरात तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलीस बंदोबस्तापुढे तणावपूर्ण वातावरण निवळले होते। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 शांतीनगर स्मशानभूमीमध्ये सकाळी 11 वाजता दफन करण्यासाठी एक खड्डा काही जण खोदत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली। त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यांनी हीच माहिती शिंदेसेनेचे माजी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना दिल्यावर चौधरी यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी शांतीनगर स्मशानभूमीकडे धाव घेऊन खोदलेला खड्डा बुजवला। तसेच अंत्यसंस्कार करू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला। बदलापूर येथील राहणारा अक्षय शिंदे याचे उल्हासनगरात अंत्यसंस्कार का असा प्रश्न चौधरी यांच्यासह नागरिकांनी पोलिसांना केला। अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन करणाऱ्या चौधरी यांच्यासह नागरिकांची पोलिसांनी समजूत काढली। मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी धरपकड करून माजी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, रवींद्र निकम, बाळा श्रीखंडे यांच्यासह असंख्य जणांची दुपारी 3 वाजता पोलिसांनी धरपकड करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले। तर जमलेल्या स्थानिक नागरिकांना पोलिसांनी पिटाळून लावत स्मशानभूमीचे प्रवेशद्वार बंद केले। पोलिसांचा बंदोबस्त ठेवून स्मशानभूमीत जाण्यास प्रतिबंध केला। शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाल्यावर पोलिसांनी शिवाजी चौकातून काही नाका कामगार तसेच एक जेसीबी आणून त्यांच्याकडून खड्डा करून घेतला आणि त्यानंतर अक्षय शिंदेला दफन करण्यात आले। अंत्यसंस्कार ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये म्हणून मोजक्या नातेवाईकांना सोडण्यात आले। मीडिया प्रतिनिधीला आतमध्ये एंट्री देण्यात आली नाही, त्यामुळे पत्रकारांनी पोलिसांकडे यावेळी नाराजी व्यक्त केली। उच्च न्यायालयाचे आदेश तसेच अक्षयच्या कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे अक्षयचं दफन करण्यात आलं असून हा विधी शांततेत पार पडल्याचे पोलीस अतिरिक्त आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। नाही, आपल्या सर्वांना माहिती, काही दिवसापूर्वी ज्या नराधमांनी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करणारा विरोध करतात, कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात। आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो। आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही। ती माहिती मिळाले मी आपल्या इथे आलो, इथे बघितलं खड्डा खोदलेला आहे। तो खड्डा कोणी खोदला, का खोदला, कशासाठी खोदला याची माहिती घेतोय। पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दफन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार। पोलिसांनी कोणी सांगितलं, काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दफन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू। ते मध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते। बदलापूरची लोक, बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत, त्यांनी त्याचा विरोध केला। तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे। उल्हासनगरमध्ये तो राहत नाही, त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधमाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे। बदलापूरमध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही, पण तिथल्या लोकांनी, तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।